आजा, मला वाटतंय ती स्वीटी असल. स्वीटी कोण? अरे स्वीटी ढगे आमच्याच वर्गातली आहे. असली भारी आहे माहितीये का? एकदम गोरी गोरी पान, चाफ्याच्या कळीगत नाक आणि दिसायला तर लई म्हणजे लयच भारी आहे. अरे घारा डोळ्याच्या मांजरीगत एकदम. आजा, ही जर का तुला पटली ना तर तुझी लाईफच होईल बघ. पण हे तुला नाही फोन करणार. का? तुझ्यासारखा काळा बघा थोडीच सूट होणार आहे तिला. नाही, दुसरीच कोणतरी असं. पण तुला माझा नंबर द्यायची काय गरज होती? कुणी सांगितलं तुला? मागितला होता, दिला. मला गरज नव्हती, पण एखादी गरज होत असेल तर असू दे की. तुला नसेल बोलायचं तर नको बोलू. पण तू पेपर द्यायला गेलायस हे बी तिला माहितीये, म्हणजे लय जीव असेल तुझ्यावर. हा. काय? नाही म्हणजे तसं काय नाही. ऐक, आता तू नंबर दिलायस ना तर तूच विचारायचं कोण आहे ते. काय आजा, इशे पुढे वाढवायचा विचार नाही ना? मला काय तेवढीच काम आहेत का? मग मला काय दुसरी कामं नाहीत व्हय? मला तरी कुठे येत काम आहे. तुझं तूच बघ की. शिकल्या आजा, तुला काय वाटलं फिरकी फक्त तुलाच घेता येते व्हय? आता बॅटिंग मी करणार आणि बॉलिंग तू. नाही तुला पळवलं तर नावाची शितली नाही. शेवटी फिरून फिरून तुला माझ्याकडेच यावं लागतंय का नाही बघ. शितले, काय ग? तुला थंड वाजते का काय? हा? नाही. मग अशी कुडकुडायला का लागलेस? हा? ते थंडी वाजते. हाय का? आता तर म्हणलीस नाही वाजत, आता लगेच वाजायला लागली वे. हो. काय बाय, घटकेत एक आणि घटकेत दुसरंच. पोरगीला खरंच लागीर झाली का काय? शितले, तू इथंच थांब, मी तुझी दृष्टी काढते. सौरभ, घट बसणार आहेत तवा उद्या मडकं घेऊन ये बर का खालच्या वाड्यातनं. हा आणतो. आणतो काय? मागच्या वेळेसारखं माठ आणू नकोस. वय, एक काम करा ना त्यापेक्षा तुम्हीच जा की. तुझी बायको आल्यावर पण असंच बोल बर का. तवा काय बोलतोय हा? काय रे? बया, ह्या शितलीचं काही खरं नाही बघा. आता काय झालं? थंड वाजत्या म्हणाली. काय? थंडीने आता? अरे देवा, दृष्टी तर लागली नसेल ना पोरीला? मला पण तसंच वाटतंय बघा. काय तर बिनसलंय बर का पोरीचं. 4 मिरच्या आणि मीठ उतरून टाकाय पाहिजे, नाहीतर घास मुटका तर करून ठेवाय पाहिजे. दृष्टच लागली असणार. वय होय. हिला कोणाची दृष्ट लागणार आहे? ही सगळ्यांना दृष्ट लावल. सौर्या, उगाच काय बी बोलू नकोस. नाहीतर काय, पोरीला थंडी भरली आहे आणि तुला गंमत सुचते वय. थंडी बिंडी काय नाही, मग अशी नाचत होती टनाटना उड्या मारत. सौर्या, तुला बारीक कळीचाच बर का. दोघांचं कधी पटणार आहे काय माहिती. घे, दरवेळेस तिचीच बाजू घे तू. माझं नाहीला काहीच खरं वाटत नाही. सौर्या, लई चुरू करू नको हं? नाहीतर एक फटका खाशील बघ. एक दिवस ना शूटिंग करूनच दाखवतो तुम्हाला, म्हणजे विश्वास बसल. अरे सौर्या, अवघड आहे बाबा याचं. सुमन, जा दृष्ट काढ तिची. होय. वय बाई.
काय हो जीजी, काय चाललंय? आता ह्या वयात काय चालणार, तेलवात करायला ती. आणि आता आणि कुठं काय अजून. तू काय करतेस? मी मी दर्शनाला आलते. चांगलंय, नाही खरंच चांगलंय. दर्शन घे. तुझ्या आई वडिलांनी तुला ही एक सवय चांगली लावली आहे बघ. आता आमच्या पुरीला काय म्हणतात काय याड नाही बघ. माणसानं जरा देवाधर्माचं बघाव का नाही, पण नाही, डोक्यात दुसरा विचार घेत्या आणि मग काय तर करून बसते बघ. तुला सांगते. काय झालं? नाही असं काय नाही, मी आपलं असंच म्हणले. आजा परीक्षेला गेलाय ना, कधी येणार? येईल की सांच्या पारनं. का ग? काय नाही, आज त्याचा पेपर होता ना, कसा गेला तेच विचारायचं होतं. गेला असेल की चांगला. तुला काय सांगू पुरी, त्या पोराची किती फरकट चालली ती. फक्त तोंडातनं ब्रश शब्द काढायचं नाही बघ. अगं ते पोर घरातलं रानातलं काम करून अभ्यास करते. आता काय होते कुणास ठाऊक. पांडुरंगाच्या कृपेनं एवढी परीक्षा पास झाला म्हणजे बरं होईल. होणार. माझं गुडलक आहे. गुडलक म्हणजे काय असते ग? असते ते असलं की काय बी नडत नाही. होय, तुझ्या तोंडात साखर पड ग बाई माझी. चल. जीजी, एक विचारायचं होतं. विचार की. आजा काय खातो का नाही? किस्ता वाळलाय. बघ, तुला पण तसंच दिसते ना. मला वाटलं फक्त मलाच असं वाटते. काय करायचं पोरी, त्याच्या डोक्याला काय ताण कमी आहे का बघ. तसं बी हौसनं करून खायला घालणार बी लागतं ग. आता तो घेवडा आणि पावटा ही काही जेवण झालं वय. आजाला काय काय आवडतं? त्याची ना खाण्याची लई मिजास असते बघ. त्याला सारखं वशाट खायला पाहिजे असतं. अन जर का वेज म्हणजे शाकाहारी बायको मिळाली तर? नाही, तसली पुरगी करायची नाही. शिकल की, म्हणजे वेज असली तरी वशाट करायला शिकल की, हाय का नाही? तसं असेल तर चालेल. पण काय ग, तू काय विचारतेस? मी असंच. बर, आणि काय काय आवडतं? बाकी म्हणजे मग काय, चकल्या, चहा, शंकरपाळ्या, कडाकणी. अगं हो, त्याला ना बेसनाचं लाडू लई म्हणजे लई आवडतात बघ. तू जर त्याला म्हणलीस ना की तुला बेसनाचं लाडू देते, तर तुझ्यासाठी काय वाटेल ते करेल बघ.